नमस्कार. इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान. आजचा घटक आहे सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण आणि उपघटक आहे सजीव सृष्टी. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित आज दिनांक 20 जुलै 2021 इयत्ता 8वी. आजचा आपला विषय आहे सामान्य विज्ञान आणि घटक आहे सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचं वर्गीकरण. आजचा आपला उपघटक आहे सजीव सृष्टी. शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत मी कीर्ती सुरेश जुंजडे, साईनाथ नगर, मनपा शाळा क्रमांक 1, एन विभाग घाटकोपर या उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन शिक्षणात आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या विज्ञान विषयातील पहिल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. आजचा दिवस पण खूप सुंदर आहे. आज आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी. आज पंढरपूर येथे मोठी यात्रा असते आणि आजपासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होते. पंढरपूर म्हणजे विठू माऊली आणि रुक्मिणी माता यांचे स्थान. अवघ्या महाराष्ट्राचं वारकऱ्यांचं हे श्रद्धास्थान आहे. अशा या विठू माऊलीला प्रणाम करून आपण आजच्या पाठाला सुरुवात करूया. आजचा सुविचार. निसर्ग आपला मित्र आहे, निसर्गावर प्रेम करा. बघा मुलांनो, निसर्ग आपल्याला सढळ हस्ते देत असतो, भरभरून देत असतो. निसर्ग निस्वार्थीपणे देत असतो. कोणत्याही फळाची अपेक्षा तो ठेवत नाही. अशा या निसर्गावर आपण प्रेम केलं तर तो तेवढंच आपल्याला भरभरून देणार आहे. अशा या निसर्गावर प्रेम करणं म्हणजे काय? तर या निसर्गाचं संरक्षण करणं, संवर्धन करणं. या निसर्गाचं प्रदूषण आपल्याला टाळायचं आहे. आपण आपल्या कृतीतून या निसर्गाची जपणूक करणार आहोत. जसा मित्र आपल्याला निस्वार्थ बुद्धीने मदत करत असतो, तसाच हा निसर्ग देखील आपल्याला मदत करतो. अशा या निसर्गात खूप विविधता आढळते आणि या विविधतेतील सजीवांचा अभ्यास आज आपण आपल्या या पाठात करणार आहोत. या पाठानंतर तुम्हाला सूक्ष्मदर्शिकीय सजीवांची वैशिष्ट्य सांगता येणार आहे. त्याचप्रमाणे रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांची पंचसृष्टी तुम्हाला सांगता येणार आहे. एकपेशीय व बहुपेशीय यातील फरक तुम्ही ओळखणार आहात. सृष्टी मोनेरा, प्रोटिस्टा, कवके यामधील फरक तुम्ही ओळखाल. बघा मुलांनो, इयत्ता 7वी मध्ये विज्ञानात आपण शिकलो की पृथ्वीवर अनेक प्रकारचे सजीव आढळतात. त्यात प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी असे 2 भाग पडतात. वनस्पती सुद्धा अनेक प्रकारच्या आहेत. काही वनस्पती पाण्यात आढळतात तर काही वनस्पती जमिनीवर. काही वनस्पती पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वाळवंटी प्रदेशात तर काही बर्फाच्छादित प्रदेशात. काही वनस्पती आपण डोळ्यांनी पाहू शकतो तर काही वनस्पती बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता असते. जशी वनस्पतींमध्ये विविधता आहे तशी प्राण्यांमध्ये देखील विविधता आढळते. काही प्राणी एकपेशीय आहेत तर काही बहुपेशीय. काही पृष्ठवंशीय आहेत तर काही अपृष्ठवंशीय. काही प्राणी जलचर आहेत, भूचर आहेत, नभचर आहेत, उभयचर आहेत, सरपटणारे आहेत. अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांनी आपले हे जग भरलेलं आहे. मग आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो की एवढी विविधता सजीवांमध्ये कशामुळे निर्माण झाली असावी? मुलांनो, प्रत्येक सजीव ज्या परिसरामध्ये वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप बदल घडून आले. अशा बदलांनाच अनुकूलन असं म्हणतात. अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही, तर निरंतर असते. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी
आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात जीवन जगण्याच्या पद्धतीत दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलनच होय. भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी अनुकूलन पृथ्वीवरील सजीवात दिसून झालेलं दिसतं आपल्याला. आणि हे साधत असताना एकाच जातीच्या सजीवांमध्ये बदल झालेले दिसतात. आपल्या सभोवतालच्या या वैविध्यपूर्ण सजीव सृष्टीतील सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणं, त्यांना लक्षात ठेवणं हे अवघड आहे. सन 2011च्या कालगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून जवळजवळ सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. याही पलीकडे अजूनही जाती अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी, त्यांचं वर्गीकरण व्हायला पाहिजे अशी गरज भासली. यासाठी विविध शास्त्रज्ञांनी वेगवेगळे नियम मांडले, वेगवेगळ्या गुणधर्माचे निकष लावून वर्गीकरण केलं. यासाठी वर्गीकरणाची एक उतरण निर्माण केली आणि त्याची सुरुवात प्राणीसृष्टी किंवा वनस्पती सृष्टी येथून होते. सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार होतात. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणतात. आता हा पदानुक्रम म्हणजे हेररकी फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा असतो? या पदानुक्रमामध्ये काही पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे सृष्टी म्हणजे किंगडम. दुसरी आहे संघ फायलम, वर्ग क्लास, गण ऑर्डर, कुल फॅमिली, प्रजाती जीनस, जाती स्पीसीज. आता याचं आपण एक उदाहरण बघूया. आंबा. आंब्याची सृष्टी आहे प्लॅन्टी. त्याचा संघ म्हणजे फायलम आहे अँथोफायला. वर्ग आहे डायकॉटिलिडॉनी. गण आहे सेपेंडिल्स. कुल आहे अॅनाकार्डिएसी. प्रजाती आहे मँगीफेरा आणि जाती आहे इंडिका. आता बघा मुलांनो, अशाच एक आपण वर्गामध्ये 2-3 सारख्या नावाची मुलं असतात. मी जर नुसतं नाव घेतलं तर मला असं त्या मुलाला, सगळ्या मुलांना कळेल की मॅडम आपल्यालाच बोलत आहे. मग त्याच्यासाठी मला नावाबरोबर आडनाव देखील घेतलं पाहिजे, हो की नाही? नुसतं नाव घेऊन नाही चालणार. त्या नावाबरोबर आडनाव घेतलं म्हणजे मी नेमकं कोणाला सांगते आहे हे त्या व्यक्तीला नक्की समजणार आहे. आणि ते यालाच द्विनाम पद्धती असं म्हणतात, बायनोमियल सिस्टीम. प्रत्येक सजीव हा द्विनाम पद्धतीने ओळखला जातो. म्हणजे नावात 2 संज्ञा आहेत. पहिली संज्ञा प्रजाती दर्शवते तर दुसरी संज्ञा जाती दर्शवते. ही पद्धत प्रसिद्ध शास्त्रज्ञ कार्ल लिनियस यांनी शोधून काढली आणि म्हणूनच या पद्धतीला कार्ल लिनियस द्विनाम पद्धती असं देखील म्हणतात. उदाहरणार्थ जगभरातील सर्व मांजर किंवा कुत्रा हे जर प्राणी आपण बघितले तर प्रत्येक मांजरामध्ये किंवा कुत्र्यामध्ये थोडंफार वैशिष्ट्य दिसून येतं. म्हणजे त्यांचा रंग, त्यांची उंची, शेपटीची लांबी असे भेद असतातच. आपण आता इथे खाली काही मी उदाहरणं दिली आहेत, ती उदाहरणं बघूया. कुत्र्याचं वैज्ञानिक नाव आहे कॅनिस ल्युपस फॅमिलिअरिस. गाय बोस टॉरस, जास्वंद हिबिस्कस रोझा सिन्सेसिस, सायनेसिस, ज्वारी सॉर्गम बायकोलार आणि सारस क्रौंच हा पक्षी आहे, याचं नाव आहे अँटिगनी. मुलांनो, सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊनच त्याचे गट
व उपगट तयार करण्यात आले आणि या प्रक्रियेलाच जैविक वर्गीकरण असं म्हणतात, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. या जैविक वर्गीकरणाच्या अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या. सर्वप्रथम कार्ल लिनियस यांनी इसवी सन 1735 मध्ये सजीवांना दोन सृष्टीत विभागले, वनस्पती व प्राणी, व्हेजिटेबिलिया अँड ॲनामलिया सृष्टी. त्यानंतर हेकल यांनी इसवी सन 1866 मध्ये तीन सृष्टी कल्पिल्या, त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. नंतर चॅटन यांनी इसवी सन 1925 मध्ये पुन्हा सजीवांचे दोनच गट केले, ते म्हणजे आदिकेंद्रिकी प्रोकॅरियोट्स आणि दृश्य केंद्रिकी युकॅरियोट्स. नंतर कोपलँड या शास्त्रज्ञांनी इसवी सन 1938 मध्ये सजीवांना चार सृष्टीमध्ये विभागलं. पहिलं मोनेरा, दुसरं प्रोटिस्टा, तिसरं वनस्पती आणि चौथं प्राणी. पण अमेरिकन शास्त्रज्ञ, अमेरिकन परिस्थितिकी शास्त्रज्ञ जे इकॉलॉजिस्ट होऊन गेले, रॉबर्ट हार्डिंग विटाकर, त्यांनी 1969 मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केली. हे पंचसृष्टी वर्गीकरण म्हणून आजही ओळखले जाते. या पंचसृष्टी वर्गीकरणाला आजही अनेक शास्त्रज्ञ प्रमाण मानतात. आता ही पंचसृष्टी कोणती आहे? तर त्यांनी सजीवांचं प्रामुख्याने दोन भागात विभागन केलं, आदिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी. आदिकेंद्रिकी मध्ये एकपेशीय युनिसेल्युलर हे सजीव येतात आणि त्याच्यामधली पहिली सृष्टी मोनेरा. दृश्य केंद्रकी याचे दोन भाग पडतात, एकपेशीय म्हणजे युनिसेल्युलर आणि बहुपेशीय मल्टीसेल्युलर. यापैकी युनिसेल्युलरचा सृष्टी 2 प्रोटिस्टामध्ये विभाजन केलं. त्यानंतर बहुपेशीय मध्ये पुन्हा 3 सृष्टी त्यांनी कल्पिल्या. सृष्टी तिसरी कवके, ज्यात पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. सृष्टी 4 मध्ये त्यांनी वनस्पती प्लांटी, ज्यांमध्ये पेशीभित्तिका असते व ते प्रकाश संश्लेषण पण करू शकतात. सृष्टी 5 प्राणी, यांच्यामध्ये पेशीभित्तिका नसते. या सजीवांमध्ये वर्गीकरण करत असताना विटाकर यांनी काही निकषांचा देखील विचार केला. पहिला निकष त्यांनी लावला पेशीची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. हे आदिकेंद्रिकी व दृश्य केंद्रिकीमध्ये त्यांनी याचा विचार केला. त्यानंतर दुसरा निकष त्यांनी लावला की सजीवांचा प्रकार किंवा जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, एकपेशीय किंवा बहुपेशीय. नंतर तिसरा त्यांनी निकष लावला पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन. वनस्पती काही स्वयंपोषी आहेत, ऑटोट्रॉफिक, फोटोसिंथेटिक, प्रकाश संश्लेषण त्या करतात. पण काही असे आहेत कवके जे परपोषी आहेत, मृतावशेषातून ते अन्न शोषून घेतात, हेटरोट्रॉफिक अँड इंजेस्टिव्ह. चौथी त्यांनी निकष लावला की जीवन पद्धती म्हणजे त्यांची लाईफस्टाईल. उत्पादक म्हणजे प्रोड्युसर, वनस्पती ज्या असतात की जे स्वतःच अन्न स्वतः करतात, प्रकाश संश्लेषण या क्रियेतून. नंतर भक्षक, त्यांच्यावर जगणारे कंझ्युमर प्राणी, आणि विघटक डिकम्पोजर हे कवके. त्याचप्रमाणे पाचवा त्यांनी निकष लावला की वर्गानुवंशिक संबंध, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आदिकेंद्रिकी ते दृश्य केंद्रिकी, एकपेशीय ते बहुपेशीय, अशा रीतीने विटाकर यांनी हे निकष विचारात घेऊन वर्गीकरण केल्याचं दिसून येतं. मुलांनो, आज आपण पहिली सृष्टी आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोट्स मधील सृष्टी मोनेरा याबाबत माहिती घेणार आहोत. बघा मुलांनो, तुम्ही दही खाल्लं असेल, घरी आई तुमच्या दही लावते.
थोड्याशा दुधामध्ये 1 चमचाभर दही टाकते. ते चांगलं ढवळून झाकण ठेवून देते. काही तासानंतर तुम्हाला त्या दुधाचं घट्ट दही झालेलं दिसतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की हे दुधाचं दही तयार होण्यासाठी काही सूक्ष्मजीव कारणीभूत असतात. हे सूक्ष्मजीव बघा, तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतायत. बघा त्यांची हालचाल तुम्हाला दिसते. बघा कशी वाढतायत. जशी जशी यांची संख्या वाढते तसं तसं दही जे घट्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे दुधाचं दही बनवण्यासाठी या सूक्ष्मजीवांची मदत होते आणि या सूक्ष्मजीवांना लॅक्टोबॅसिलस जीवाणू असं म्हणतात. जर तुम्ही काचपट्टीवर दही किंवा ताकाचा 1 थेंब घेतला आणि त्यावर थेंबभर पाणी घेऊन त्याच्यावर अलगद आच्छादन काच ठेवली, तर या काचपट्टीचं सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले तर असे हालचाल करणारे सजीव आपल्याला दिसतात. याला लॅक्टोबॅसिलस जीवाणू असं म्हणतात. आपण मोनेरा सृष्टीची माहिती घेत आहोत. या सृष्टीमध्ये सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. मोनेरा हे प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रिकी, एकपेशीय, युनिसेल्युलर सजीवांचे गटबद्ध केलेल्या प्राण्यांच्या वर्गीकरणाचे नाव आहे. हे प्रामुख्याने जीवाणूंनी बनलेला आहे. मोनेरा हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. हा शब्द एकाकी आणि साधे या संदर्भामध्ये वापरला जातो. त्याची लक्षणं आता आपण बघूया. सर्व मोनेरा सृष्टीत आढळणारे सजीव हे प्रोकॅरियोटिक म्हणजेच आदिकेंद्रिकी. त्यांच्याकडे केंद्रक नसते. यात पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगकेही नसतात. हे सर्व सजीव लहान एकपेशीय आहेत. त्यांचा व्यास सुमारे 0.2 ते 3 मायक्रॉन दरम्यान असतो. या सजीवांपैकी काही सजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता असते तर काही सजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते. हे स्वायत्तपणे हालचाल करत असतात. ते स्वतंत्रपणे किंवा गटातही जगतात. हे सजीव भूमीवर तसेच पाण्यात किंवा मानवी शरीरावरही आढळतात. या सजीवांचे विविध आकार आहेत, जसे गोल, दंडगोल, स्वल्पविराम, सर्पिली इत्यादी आहेत. आणि यांचं पुनरुत्पादन द्विखंडन पद्धतीने किंवा विभाजन पद्धतीने होतं. या सृष्टीतील आपण काही उदाहरणं बघूया. ही उदाहरणांची नावं माझ्या मागे तुम्ही म्हणाल का मुलांनो? हॅलो, बघा, पहिलं उदाहरण आहे स्ट्रेप्टोकोकस न्यूमेनी. कोण म्हणतंय माझ्या मागे? मी बोलू मॅडम? हा, बोल. स्ट्रेप्टोकोकस न्यूमेनी बोल. स्ट्रेप्टोकोकस न्यूमेनी. व्हेरी गुड. क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. पुढचं आहे ट्रेपोनेमा पॅलिडम. पॅलिडम. वायब्रियो कोलेरी. लेजिओनेला न्यूमेनी. लेजिओनेला न्यूमोनी. स्टाफाइलोकोकस ऑरियस. स्टॅफाइलोकोकस ऑरियस. बरोबर आहे.
आणि क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम. क्लोस्ट्रिडियम क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम. बोट्युलिनम. बघा, हे असे मोनेरा सृष्टीतील सगळे सजीव. आणि आजच्याच दुसरा भाग प्रोटेस्टा या सृष्टीची आपण आता माहिती बघूया. प्रोटेस्टा बघा मुलांना, सध्या पावसाळा चालू आहे आणि अनेक ठिकाणी पाणी जमा होतं. अशा या जमा झालेल्या पाण्यात खेळायला तुम्हाला आवडतं, हो की नाही? जिथे जिथे पाणी साचलेलं असतं अशा पाण्यात तुम्ही खेळायला, हमखास खेळायला जाता, उड्या मारायला जातात. मग अशाच डबक्यातील पाण्याचा एक थेंब जर स्वच्छ अशा काचपट्टीवर घेतला आणि त्याच्यावर अलगद आच्छादन काच ठेवून ही काचपट्टी जर सूक्ष्मदर्शीखाली त्याचं निरीक्षण केलं तर काही अनियमित आकाराचे सजीव हालचाल करताना दिसतात. हे सजीव म्हणजेच अमिबा. त्यांना विशिष्ट आकार नसतो. त्यांना पेशीत पटलबद्ध केंद्रक असते आणि या सृष्टीत एकपेशीय वनस्पती आणि प्राणी आढळतात. तसंच बुरशी पण असते. हे सजीव महत्वपूर्ण मानले जातात कारण ते निसर्गाचा आणि इतर प्राण्यांचा समतोल प्रदान करतात. या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये विविध शैवाल आणि त्यांच्या प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असे घटक आहेत. प्रोटिस्टा सजीव हे लहान किंवा सूक्ष्म असतात आणि या सृष्टीत या सूक्ष्मजीवांची टक्केवारी जास्त आहे. त्या मानाने जे मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय सजीव आहेत यांचं प्रमाण कमी आहे. हे सजीव स्वयंपोषी, ऑटोट्रॉफिक आणि परपोषी हेट्रोट्रॉफिक पोषण करतात. उदाहरणार्थ शैवाल. शैवालामध्ये हरितद्रव्य असल्यामुळे ती स्वयंपोषी आहे. तर बुरशी किंवा बुरशीजन्य पदार्थाप्रमाणे ते पोषण द्रव्य शोषून घेतात. या सजीवांचं पुनरुत्पादन अलैंगिक व लैंगिक पद्धतीने होते. हे सजीव दमट वस्तीत राहतात. त्यांना जगण्यासाठी आर्द्रतेवर अवलंबून असावं लागतं. हे सजीव गतिशील आहेत. ते आपल्या कशाभिका म्हणजे फ्लॅजेल्ला, छद्मपाद किंवा बारीक रोम सिलिया च्या साहाय्याने हालचाल करतात. यांचं श्वसन एरोबिक म्हणजे ऑक्सिजन घेऊन असतं. यांच्या या वैशिष्ट्यामुळे हे रोगकारक म्हणून कार्य करतात आणि आरोग्य बिघडवतात. उदाहरणार्थ मलेरिया किंवा अमाउश. मलेरिया हा अॅनाफिलस नावाच्या मादी डासच्या चावल्याने होतो, पण ती आपल्या डासातून काही सूक्ष्मजीव आपल्या शरीरात सोडते. प्रोटिस्टा या गटातील आपण काही उदाहरण बघूया. हे बघा, अमिबा. मुलांना स्लाइड तुम्ही मोबाईल जरा झूम करा म्हणजे मग तुम्हाला या अमिबाची हालचाल दिसून येईल. हा एकपेशीय अनियमित आकार याचा असतो. जमीन किंवा पाण्यामध्ये हा अमिबा सापडतो. मानव व प्राणी यांच्या आतड्यात देखील याचं अस्तित्व असतं. दिसते ना तुम्हाला हालचाल? दुसरा पॅरामोशियम. ही देखील एकपेशीय प्राणी आहे. याला हालचाल करायला सिलिया म्हणजे बारीक रोम असतात. या रोमच्या साहाय्याने हा पॅरामोशियम हालचाल करत असतो. याचा आकार निश्चित असतो. अमिबा मात्र छद्मपाद म्हणजे निश्चित आकार नसल्यामुळे तो छद्मपादाच्या साहाय्याने हालचाल करतो. त्यानंतर युग्लिना. बघा, युग्लिनामध्ये हरितद्रव्य दिसतंय तुम्हाला. त्याचा फ्लॅजेल्ला पण दिसतोय म्हणजे कशाभिका. या कशाभिकाच्या सहाय्याने हे युग्लिना हालचाल करत असतात. हे आहेत वॉल्वॅक्स.
हे देखील प्रोटिस्टा या सृष्टीत आढळणारे सजीव आहेत. या व्यतिरिक्त आणखीन काही सजीव आहेत, जसे पायरोट्रिशिया. यांची रचना डोळ्यासारखी गोल असते. हे मांसाहारी जीव आहेत. त्यानंतर झॅन्थोफायसिया. हे हिरव्या पिवळ्या एकपेशीय वनस्पती आहेत. हे जीव पाणी किंवा मातीत आढळतात. त्यांना लांब कशाभिका म्हणजे फ्लॅजेल्ला असतात. जिअर्डिया. हे सजीव सस्तन प्राण्यांच्या आतड्यात आढळतात. ट्रॅचेलोमोनास हे एकपेशीय वनस्पती आहे, ज्यात गोलाकार आणि दंडगोलाकार आकाराचे असतात. त्यांना संरक्षणात्मक आवरण असते. युट्रेप्टिया या समूहातील युग्लिना, जो आता आपण बघितला, ही एकपेशीय वनस्पती आहे. यात हरित लवक आहेत, त्यामुळे ती स्वयंपोषी आहे. बघा मुलांना, कधी कधी काय होतं, आपण शाळेचा डबा घरी घेऊन गेल्यावर तो धुवायला टाकायचा तसाच राहून जातो. डब्यामध्ये एखादा पोळीचा तुकडा चुकून राहतो आणि आपल्या लक्षात नसतो. मग 2-3 दिवसानंतर लक्षात येतं, अरे आपण डबा उघडायचं विसरलो. आणि मग ज्यावेळी तुम्ही डबा उघडता त्यावेळी त्याच्यावर, त्या पोळीच्या किंवा भाकरीच्या तुकड्यावर एक पिवळसर हिरवट रंगाचा कापसासारखा थर जमा झालेला दिसतो. यालाच आपण काय म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का? बुरशी. ही बुरशी हा शब्द लॅटिन शब्दापासून बनवलेला आहे, ज्याचा अर्थ आहे मशरूम. बुरशी ही एक वनस्पती आणि ती कवके या सृष्टीत येते. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीवर कोट्यावधी बुरशीच्या प्रजाती आहेत. पूर्वीच्या काळी असा विचार केला जात होता की बुरशी ही वनस्पतीची प्राचीन आवृत्ती आहे, पण पुढे या सृष्टीत अनेक शोध लागले गेले आणि बुरशी हे दृश्य केंद्रकी म्हणजे युकॅरियोट केंद्रक असलेले जीव आहेत. अशा या कवके, फंगी या सृष्टीचा आता आपण अभ्यास करूया. या सृष्टीतील सजीवांमध्ये पेशीभित्तिका असते आणि ती कायटिन या जटिल शर्करेपासून तयार झालेली आहे. या सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. या सजीवांमध्ये पेशीभित्तिका असते. काही जे बहुसंख्य कवके आहेत हे मृतोपजीवी आहेत, म्हणजे मेलेल्या जीवांवर ते जगतात. तसंच कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर देखील ते जगतात. या सृष्टीतील सजीव पर्यावरणामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. हे सजीव आम्लीय वातावरणात उत्तम रीतीने वाढतात. या सजीवांना पोषक असं वातावरण 30 ते 37 डिग्री सेंटीग्रेड एवढं लागतं. काही कवके तंतुरूपी असून त्यातील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. आता बुरशी ही लैंगिक व लैंगिकदृष्ट्या पुनरुत्पादन करते आणि त्यांचं वनस्पती व जीवाणूंशी सहजीवन होतं. उदाहरण म्हणजे दगडफूल. बघा मसाल्यामध्ये आपण दगडफूल नावाचा एक वनस्पती असते, ती वापरतो. हे जे दगडफूल आहे ही शैवाल आणि कवक या दोन सजीवांच्या एकत्र येण्यातून निर्माण झालेली आहे. त्याला शैवाल किंवा लायकेन या प्रकारातली ही वनस्पती आहे. दगडफुलातील शैवालामुळे त्याच्या वरच्या बाजूला काळा रंग दिसतो, तर खालच्या कवकामुळे खालची बाजू आपल्याला पांढरट दिसते. वनस्पती आणि प्राण्यांमधील आजारांकरता देखील ही कवके जबाबदार आहेत. सध्या कोरोनाच्या काळात आपण टीव्हीवर बऱ्याचदा ऐकलं असेल, वारंवार बघितलं असेल की डोळ्यांचे विकार वाढतायत आणि हे विकार काळ्या बुरशी मुळे
ज्याला आपण म्युकरमायकोसिस असं म्हणतो. या बुरशीची रचना धाग्यासारखी असते. याला बीजाणुधानी दर असं म्हणतात आणि या धाग्यांच्या वरती फुगीर असा भाग असतो, याला बीजाणुधानी म्हणतात. हे भूस्तरिकेचा आधार घेत पसरत असतात आणि या बीजाणुधानीत अनेक बीजाणू असतात की ते परिपक्व झाले की ही बीजाणुधानी फुटते आणि हे बीजाणू इतस्ततः पसरतात. बुरशीचे खाद्य हे स्टार्च म्हणून साठवले जाते. ती तिचं खाद्य स्टार्च म्हणून साठवते. काही बुरशी मायक्रोस्कोपिक आहेत, म्हणजे सूक्ष्म आहेत, तर काही बुरशींच्या प्रजाती आपण उघड्या डोळ्याने देखील बघू शकतो. एकूण पृथ्वीवर असलेल्या बुरशींच्या प्रजातीपैकी 300 प्रजाती मानवासाठी संसर्गजन्य आहेत. या ठिकाणी आपण काही बुरशीचे उदाहरण बघतोय. या बुरशीचं 4 गटात विभाजन वर्गीकरण केलं आहे. पहिलं आहे फायकोमॅसिटेस. याच्यामध्ये म्युकर आणि अल्बुगो हे उदाहरण मोडतात. दुसरा वर्ग आहे एस्कोमिसाइट्स. याला सॅक फंगी असं देखील म्हणतात आणि ही खूप उपयुक्त आहे कारण याच्यामध्ये ईस्ट, पेनिसिलियम, क्लिओस्पोरा इत्यादी उदाहरणं येतात. नंतर बॅसिडोमायोसिट्स, याला क्लब बुरशी असं देखील म्हणतात. तुम्ही समोर बघताय मशरूम, ही याच वर्गात मोडणारी बुरशी आहे. पफ बॉल, शेल फंगी इत्यादी उदाहरणं या गटात येतात. आणि चौथा आहे ड्युटेरोमायसेट्स. याला फुंगी अपूर्ण असं देखील म्हणतात. अल्टेरानिरिया आणि फुसेरियम ही उदाहरणं याच्यात येतात. यापैकी ईस्ट ही वनस्पती बुरशीचा एक प्रकार युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय आहे आणि बेकरी उत्पादनात याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचप्रमाणे अतिसार रोखण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. मूस ही एक बहुपेशीय बुरशी आहे आणि ही फायदेशीर पण आहे कारण याचा वापर पेनिसिलिन तयार करण्यासाठी करतात. त्याचप्रमाणे तुम्ही जे चीज खाता, पिझ्झावरचं चीज, ते चीज तयार करण्यासाठी याचा वापर होतो. पण ही बुरशी स्टार्चयुक्त पदार्थांना दूषित करते आणि असे दूषित पदार्थ खाल्ले जातात तेव्हा गर्भपात किंवा जन्माचे दोष किंवा कॅन्सर देखील होऊ शकतात. ही बुरशी चामडं आणि भिंत, कापड, कागद आणि ओलसर भागात दिसून येते. मशरूम हे मांसल बीजाणू फल देणारा आहे. सामान्यतः जमिनीवर किंवा त्याच्या अन्नाच्या स्रोतावर हे वाढत असतात. काही उपयुक्त आहेत तर काही हानिकारक आहेत. मानवी वापरासाठी यांची यशस्वीरित्या लागवड केली जाते. बघा, मी तुम्हाला बुरशीचं नामनिर्देशित आकृती इथे दाखवली. मगाशी मी सांगितलं तुम्हाला बुरशी जी येते त्याचे धाग्यासारखे लांब आपल्याला धागे दिसतात, याला बीजाणुधानी दर म्हणतात आणि वरती फुगीर रचना दिसते आहे ती बीजाणुधानीची. आणि या बीजाणुधानी असंख्य बीजाणू आहेत. ते जेव्हा परिपक्व होतात म्हणजे पहिल्यांदा आपल्याला बुरशी पिवळसर दिसते, हळूहळू ती काळी दिसते. बघा चित्रामध्ये टोमॅटोवर काळे काळे डाग दिसतात. हे जे काळे काळे डाग म्हणजे या बीजाणुधानी आहेत आणि ज्यावेळी हे बीजाणू परिपक्व होतात त्यावेळी ही बीजाणुधानी फुटते आणि हे बीजाणू सर्वीकडे पसरले जातात. बघा मुलांनो, आपण आता आदिकेंद्रिकीमधील मोनेरा सृष्टी व दृश्य केंद्रिकीमधील प्रोटिस्टा सृष्टी, कवक सृष्टी यांचा अभ्यास केला, माहिती घेतली. आता आपण
पुन्हा एकदा या सर्व भागाची उजळणी बघूया. पण सर्वप्रथम आपण बघितलं सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम. यामध्ये आपण आंब्याचं उदाहरण बघितलं. नंतर कार्ल लिनियस यांची द्विनाम पद्धती त्यांनी शोधून काढली, तर त्याची काही उदाहरणं बघितले. त्यानंतर जैविक वर्गीकरण म्हणजे सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट तयार करण्यात आले होते. याला जैविक वर्गीकरण असं म्हणतात, हे आपण पाहिलं. नंतर रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांची पंचसृष्टी आपण बघितली. त्यानंतर सृष्टी पहिली मोनेरा त्यांची लक्षणं व त्यांची उदाहरणं आपण बघितली. नंतर आपण सृष्टी 2 प्रोटिस्टा यांची लक्षणं आणि उदाहरणं बघितली, जी तुम्ही अमिबा पॅरामोशियमचे स्लाइड्स बघितल्या. त्यानंतर सृष्टी 3 कवक यांची लक्षणं आपण बघितली आणि उदाहरणं बघितली. आता तुम्हाला हे सगळं लक्षात आलंय की नाही यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणार ना? बघा मुलांनो, तयार आहात ना सगळे? माझा प्रश्न ऐका. पुढील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. प्रश्न पहिला, रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांची डॅश गटात विभागणी केली. पर्याय आहे पहिला 2, बी 3, सी 4, डी 5. टीचर डी मिस मिस मी सांगू? हा बोल, नाव सांग बाळा. मिस माझं नाव गायत्री. हा बोल गायत्री. त्यांनी 5 गट केली. बरोबर, अगदी बरोबर. माझा दुसरा प्रश्न ऐका. डॅश या सृष्टीतील सजीवांमध्ये केंद्रक नसतं. पर्याय आहे पहिला प्रोटिस्टा, बी मोनेरा, सी कवके आणि डी शैवाल. कोण सांगतंय? टीचर ए प्रोटिस्टा. ए प्रोटिस्टा. बरोबर. नाही, नाही, नीट आठवा बरं. मोनोरा बी. आ मोनोरा. मोनेरा. व्हेरी गुड, एक्सलंट. आता तिसरा प्रश्न ऐका. डॅश या प्राण्यात हालचाल करण्यासाठी कशा भिका असतात? फ्लॅजेल्ला ज्याला आपण म्हणतो. पहिला पर्याय अमिबा, दुसरा पॅरामोशियम, तिसरं युग्लिना आणि चौथं बुरशी. याची स्लाइड पण तुम्ही बघितली आहे, त्याची हालचाल पण बघितली आहे. कोण सांगतंय? टीचर ए अमिबा. नाही, अमिबाला सुडोपोडिया म्हणजे पॅरामोशियम. पॅरामोशियम सूक्ष्म रोमांनी हालचाल करताना बघितलं होतं आपण. एकच समोर टेंटॅकल सारखं असतं. मॅडम मी कशा सांगू बी- का? हा बोल. युग्लिना. युग्लिना. व्हेरी गुड. नाव सांग परत बाळा तुझं. वेदांत. वेदांत. खूप छान उत्तर दिलंस तू. त्यानंतर माझा चौथा प्रश्न बघा. डॅश या सजीवाला विशिष्ट आकार नसतो. पहिलं युग्लिना, दुसरं अमिबा, तिसरं पॅरामोशियम आणि चौथं वॉल्वॅक्स. टीचर बी अमिबा. अमिबा. व्हेरी गुड. पाचवा प्रश्न. कापसासारखे तंतू असलेली शरीर रचना टिंबटिंब या सृष्टीतील सजीवांमध्ये असते. पहिलं मोनेरा, दुसरं कवक, तिसरं प्रोटिस्टा आणि चौथं जीवाणू. कोणत्या सृष्टीत टीचर असते ही? कवके. कवके. व्हेरी गुड. नाव सांग बाळा तुझं. टीचर माझं नाव गायत्री. गायत्री. छान छान उत्तर दिलं. माझा शेवटचा प्रश्न आहे.
बुरशीचे एक मांसल बीजाणू फल देणारी टिंबटिंब हे उदाहरण आहे. पहिलं ईस्ट, दुसरं मशरूम, तिसरं ऍस्परजिलस, चौथं मूस. टीचर दुसरा मशरूम बी. मशरूम. व्हेरी गुड. खूप छान तुम्ही उत्तरं दिली. आता ग्रहपाठ तुम्हाला मी देणार आहे. बघा, मगाशी मी सांगितलं की चुकून आपल्या डब्यात पोळीचा किंवा भाकरीचा तुकडा राहतो आणि बुरशी तयार होते. अशीच बुरशी तुम्ही तयार करायची आहे आणि बैरगोल भिंगाखाली त्याचं निरीक्षण करायचं आणि नामनिर्देशित आकृती त्याची काढून तुमच्या शिक्षकांना दाखवायची आहे. मुलांनो, आपण हसत खेळत निरीक्षण करत आजचा हा पाठ बघितला. तुम्हाला हा पाठ नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि तुमचे व उपस्थित असलेल्या पालकांचे व मान्यवरांचे मी आभार मानते. धन्यवाद. लवकर संपलं.